गृहमंत्री अमित शहा आज पुणे दौऱ्यावरती असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्रीच पुण्यामध्ये पोहोचलेले आहेत। फडणवीस आणि अमित शहा एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी होते। आज पुण्यामध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये गृह खात्याची बैठक देखील घेतली जाणार आहे। 2 दिवस पुणे दौऱ्यावरती अमित शहा आहेत आणि आज देखील गृह खात्याची एक बैठक आहे, ज्यामध्ये अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस एकत्र या बैठकीमध्ये उपस्थित असणार आहेत। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। रोहन कदम आपले प्रतिनिधी पुण्यामधून जोडले गेलेले आहेत। रोहन, आज गृहमंत्री अमित शहा यांचा पुणे दौरा आहे। कालपासूनच ते खरं तर पुण्यामध्ये आलेले आहेत। आज गृह खात्याची बैठक असणार आहे। सविस्तर तपशील रोहन। तेजस, खरं तर अतिशय महत्वाची बैठक जी आहे ती आज पुण्यामध्ये पार पडते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे आहेत ते या सगळ्या बैठकीला असणार आहेत आणि इतर राज्यांचे प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार आहेत। यामध्ये काही गृहमंत्री असतील तर काही उपमुख्यमंत्री इतर राज्यांचे पुण्यामध्ये येण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र आहे, गोवा आहे, गुजरात आहे, या राज्य असतील तर दादरा, नगर हवेली, दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींची जी आहे ती 27वी पश्चिम विभागीय परिषद जी आहे ती पार पडणार आहे। आणि या बैठकीला स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, महाराष्ट्रातील इतर काही मंत्री असतील आणि अजित पवार हे देखील या बैठकीला जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत। साधारणतः 10:30 वाजता ही जी आहे ती संपूर्ण बैठक सुरू होणार आहे। दुपारी 2 वाजेपर्यंत ही संपूर्ण बैठक जी आहे ती सुरू असणार आहे। त्यामुळे अतिशय महत्वाची बैठक आज पुण्यामध्ये पार पडते। आणि गेल्या वर्षीची संपूर्ण 26वी जी बैठक झालेली होती ही पटण्याला झालेली होती आणि आता ती यंदा महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये होते। राज्याचे सगळे मुख्यमंत्री हे उपाध्यक्ष म्हणून या बैठकीमध्ये कामकाज करत असतात। इतर राज्यांमध्ये जी आहे ती सहकार्याची भावना वाढवावी म्हणून अशा प्रकारच्या नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी ही परिषदेची स्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि त्याचे अध्यक्ष या बैठकीकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।